दोन मानवनिर्मित आणि एक निसर्गनिर्मित वस्तूंचा समूह रंगवायचा आहे. प्रथम टॉमॅटोचं रेखाटन दाखवतं. गोलाई असली तरी त्याला पूर्ण गोल न करता थोडासा असं लंबट बहुमितिक आकारामध्ये तो निबद्ध करून घ्यायचा. मधला भाग, देठाचा भाग जो असतो, देठ खुडलेला भाग, तिथून थोडेसे कंगोरे असे फुगीर भागासाठी आणि ते खाली जोडायचे. अतिशय साधं आणि सोपं रेखाटन आहे. मधल्या भागामध्ये जो चौकोनी भाग आहे त्याला जोडून अशा गोलाकार रेषा काढल्या झालं. वर देठासाठी थोडासा भाग, एक छोटी रेष आणि बाजूला एक 2-3 रेषा. असं रंगवताना हे प्रत्यक्ष आपण करूया. साधारण रेखाटन अशा पद्धतीनं करायचं. आता प्रत्यक्ष टॉमॅटो रंगवून बघूया. टॉमॅटोला मी ऑरेंज कलर आधी लावणार सगळीकडे. हा पहा, अशा पद्धतीनं ऑरेंज लावतो आणि मग थोडा पिवळा घेणार आणि पिवळा घेऊन त्याच्या काही भागांवर टॉमॅटो पूर्ण लाल, थोडा पिवळसर, अनेक प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. हे ओलं असतानाच त्याच्यामध्ये मी पिवळा पसरवला, त्यानंतर थोडा लाल घेतो, डार्क क्रिम्झन कलर, आणि त्याच्या फुगीर भागांना आणि एका बाजूनं त्याची जी गोलाई आहे त्या गोलाईच्या भागाला डार्क शेड लावतो आणि ब्रश पाण्यात धुवून फडक्याला टिपून तो लाल थोडा मिक्स करून घेतो. ब्रश अलगद त्या रंगावरून फिरवला की तो मिक्स होतो. पहा, तुमच्या हाताला ही सवय पाहिजे. रंगानं वळवण्याचं सामर्थ्य तुमच्या हातात पाहिजे. सरावातून हे जमू शकतं. नियमितपणे सराव करा. एकदाच चित्र काढलं म्हणजे आलं असं नाही. आता बघा, पांढऱ्या रंगाचा एक छोटासा पट्टा इथे ओढला, थोडे पांढरे टच दिले, ब्रश पुन्हा वॉश करून फडक्याला टिपून त्या पांढऱ्याच्या कडा थोड्याशा मी आजूबाजूला पसरवून घेतल्या, मिक्स करून घेतल्या. डायरेक्ट पाणी चित्राला लागतं कामा नये. ब्रश फडक्याला टिपूनच घेतला असला पाहिजे. आता थोडासा हिरवा घेतो मी आणि मधल्या भागामध्ये जिथे देठाचा भाग आहे 2-3 रेषा अशा ओढायच्या आणि त्याच्यावर थोडासा पांढरा टच द्यायचा, अगदी जरासा. अशा पद्धतीनं हा टॉमॅटो इथं मी पूर्ण केलेला आहे. आता या वस्तूंच्या सावल्या मला पाडत असताना मी लाल, निळा आणि पिवळा हे 3 प्राथमिक रंग एकत्र केले. निळा थोडा त्याच्यामध्ये जास्त घातला. किंचित त्याला पांढरा टच करेन मी शेड तयार करणार आहे. कशाची? वस्तूंची पडलेली सावली. वस्तूंच्या शेजारी ही शेड मी याच्यामध्ये कोणते रंग घातले? पिवळा, लाल आणि निळा हे प्राथमिक रंग आहेत. 3ही रंग एकत्र मिसळले एक करडी शेड तयार होते. सावलीमध्ये देखील हाच रंग असतो. त्यामुळे याची ही शेड मी लावून घेतली. एलिमेंटरी परीक्षेकरता ऑब्जेक्ट ड्रॉइंगला पांढरे बॅकग्राऊंड असते आणि पांढऱ्या बॅकग्राऊंडवर वस्तूंच्या खाली पडलेल्या सावल्या, त्या सावल्या अशा दाखवल्या तर वस्तू अगदी जिवंत दिसतात. मी ती शेड लावली आणि शेड लावल्यानंतर त्याच्या ज्या कडा आहेत थोडंसं पाण्याने मिक्स करून घेतल्या. मग त्यानंतर पांढरा घेतोय आणि पांढरा त्याच्या कडेला लावतोय आणि अलगद त्याला मिक्स करतो. म्हणजे तुमची शेड आणि पांढरा कागद यांचं मिश्रण चांगल्या पद्धतीनं होतं. थोडं शेवटी डार्क रंग घेतो त्यातला आणि मग तो टच देतो. वस्तूच्या अगदी जवळ गडद शेड असते. तो सर्वात शेवटी टच मी त्यात दिलेला आहे. अशा पद्धतीनं हे रंगकाम. Recycling all the hurt that burns from the side. That's all.